आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। अंबरनाथ काँग्रेसमध्ये सध्या दोन गट असल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीत शिवसेनेत गेलेले प्रदीप पाटील हे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना ब्लॉक काँग्रेसचं अध्यक्षपद देण्यात आलं। सध्या अंबरनाथचं नगराध्यक्षपद हे महिलांच्या खुल्या प्रवर्गासाठी राखीव झालंय। यासाठी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्याकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असताना तत्कालीन काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी देखील नगराध्यक्ष पदावर करुणा पाटील यांच्या माध्यमातून दावेदारी सांगितली आहे। त्यामुळे या विभाजनाचा फायदा इतर पक्षांना होण्याची शक्यता आहे। अंबरनाथ पालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही निरीक्षक नेमलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून निर्णय होईल। तसंच राजकीय महत्त्वाकांक्षा असणं हे स्वागतार्ह आहे, मात्र निवडणूक ही एक दलाने होईल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सकवाळ यांनी दिली आहे। अंबरनाथमध्ये दोन गट पाहायला मिळत आहेत। जे कृष्णा पाटील आहेत ते देखील नगराध्यक्ष पदाची दावेदारी करतात, मात्र प्रदीप पाटील यांच्याकडनं सगळी आम्ही निरीक्षक त्या ठिकाणी नेमलेले आहेत। निरीक्षकांच्या माध्यमातून तिथे निर्णय होईल आणि कुठल्याही प्रकारचा तणाव त्या ठिकाणी राहणार नाही। त्या कोसगाव परिसरात तुमचा बालेकिल्ला आहे काँग्रेसचा, त्या कोसगाव परिसरामध्ये देखील काँग्रेसमध्ये दुफळी असल्याचं पाहायला मिळतं। कुठेही दुफळी असण्याचं काही कारण नाही। राजकीय महत्वाकांक्षा आमच्या कार्यकर्त्यांना आहे, त्या स्वागतार्ह आहे, मात्र निवडणूक एका दिलाने आम्ही सर्वजण मिळून लढू, प्रयत्न केला जाईल। एका दिलाने आम्ही निश्चित लढू। सर्व अलबेग आमच्या पक्षात आहे, अजिबात चिंता करण्याची गरज नाही। हर्षवर्धन सकवाळ हे उल्हासनगर शहरात आले होते, मात्र त्यांच्या प्रतिक्रियेमुळे अंबरनाथ नगराध्यक्ष पदाचं तिकीट नक्की कुणाला मिळतंय याबाबत काँग्रेसमध्ये अजून अंतिम निर्णय झालेला नाही हे स्पष्ट होतंय। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।